वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आता आपण रामेश्वरममध्ये आहे. सकाळचे वाजले 4. तर आता चालू झालं आहे आपलं म्हणजे जी प्रोसेस आहे, जी विधी आहे, जी हे आहे की आपल्याला सगळं करायचं आहे. आता इकडे समुद्रावर येऊन थोडं आंघोळ करून मग पुढे आपल्याला ह्याला जायचं. ठीक आहे. आता बघा चालू झालं. थोडं समुद्राचं पाणी अंगावर घ्यायचं आहे. काय अंगावर घ्यायचं आहे? चालू आहे व्हिडिओ. आणि इधर घ्या. चला. हर हर महादेव, हर हर महादेव. रात्री मग असं होतं, कोण नव्हतं रोडला, पूर्ण रोड खाली होता. वा रात्री साफसफाई केली बघ विशाल. विशाल काल साफसफाई केली बघ, रांगोळ्या काढल्या बघ. काल पूर्ण इथं कचरा होता रे, पूर्ण कचरा होता. ते रांगोळी काढली आता बघ त्यांनी. तर 4 वाजता आपण आलोय. सकाळचे 4 वाजलेत. आलोय रामेश्वर मंदिरमध्ये. तर त्यांच्या धार्मिक विधी, धार्मिक रूढी परंपरा बघून आता आपल्याला सर्व करायचं आहे. अग्नितीर्थमध्ये थोडंसं पाणी समुद्राचं अंगावर घेतलं. आता इथं मणिमहेशचं दर्शन आहे 5 ते 6 मध्ये. मणिमहेश दर्शन, त्याच्यानंतर मग 22 कुंडामध्ये आंघोळ करून मग दर्शन घ्यायचं. ठीक आहे. हे आपले भटजी आहेत. आपले भटजी होते. आपल्याला त्यांना डायरेक्ट दर्शन VIP लाईन असं करायचं आपल्याला. ओके. लाईन लागली आहे. मणिमहेश दर्शनचं बघायसाठी लाईन. बघा चप्पल स्टँडमध्ये जाऊया. जस्ट एंटर द टेम्पल. आता मंदिरात प्रवेश भेटलाय बघा. खाली कॉरिडोर आहे ना, संपूर्ण महेश. आता आपल्याला ते स्फटिक आहे, स्फटिकचं शिवलिंग, त्याला बोलतात मणी दर्शन. त्याचा टायमिंग आहे 5 ते 6. फक्त 1 तासासाठीच ते मणी दर्शन ओपन होतं. त्यासाठी आता आपण चाललोय. चला. माणसं बघा, एवढी गर्दी आहे बघा, एवढी सकाळी. आज गुरुवार आहे. सवय झाल्यामध्ये व्हिडिओ काढून ठेवा. इकडे आम्हाला बोला ना. मणी दर्शन झालंय. मोबाईल अलाउड नाही आहे, फोटो काढायला अलाउड नाही आहे. आता आपण चाललोय 22 कुंड स्नान करायला. इथून
आता वेळ आहे 22 कुंड स्नानाची. मंदिरात प्रवेश करून 22 कुंडामधलं पवित्र पाणी हे आपल्या डोक्यावर घेतलं जातं. मंदिरातील कर्मचारी तसेच पुजारी हे प्रत्येक कुंडातील पाणी बादलीने आपल्या डोक्यावर टाकतात. 22 कुंड स्नान पूर्ण झाल्यानंतर कोरडे कपडे घालून आपण भगवान शिवाचे दर्शन म्हणजे मेन शिवलिंगाचं दर्शन आपण घेतो. 22 कुंडांमध्ये महालक्ष्मी, सावित्री, गायत्री, सरस्वती, गंधमादन, कवच असे 1 ते 22 कसे 22 कुंड आहेत. त्यानंतर 22 कुंडाचं पाणी हे प्रत्येक कुंडाचं पाणी हे वेगवेगळ्या चवीचं, वेगवेगळ्या तापमानाचं, म्हणजे कुठलं पाणी गोड, कुठल्या तीर्थामधलं पाणी गोड, कुठल्या तीर्थामधलं पाणी खारट, गोड असं वेगवेगळं आहे. मग भगवान श्रीरामाने रावणाचा वध करून आल्यानंतर इथे या कुंडांची स्थापना केली होती. 22 कुंडांमध्ये आपण आपलं स्नान करून झाल्यानंतर मेन जे शिवलिंग आहे हे जे रामेश्वरमचं शिवलिंग आहे त्याचं दर्शन घेण्यासाठी आपण पात्र होतो. तर आता आपण जाऊया पुढे मेन शिवलिंगाचं दर्शन करण्यासाठी. 22 कुंड स्नान कंप्लीट. आता आपण जाऊया मेन दर्शनला. त्याच्या मागे 22 कुंड स्नान. 22 कुंड, प्रत्येक कुंडाचं पाणी वेगवेगळं, थंड, गरम, खारट, गोड असं सगळं पाणी होतं. आता आपण चेंज करूया आणि मुख्य दर्शनाला. जर तुमचं हॉटेल जवळ असेल तर तुम्ही हॉटेलवर जा, चेंज करून मग परत या. पण आता आपण इथे चेंज करून लगेच जाऊया. पार्वती मातेचं मंदिर आहे. पार्वती मातेचं मंदिर आहे. मोबाईल अलाउड नाही आतमध्ये, तरी आम्ही ट्राय करतोय जेवढं दाखवता येईल. पार्वती मातेचं मंदिर आहे. पार्वती मातेचं सर्व दर्शन झालेलं आहे. व्यवस्थित दर्शन, सोपं दर्शन. पण पंडित बरोबर असेल तर तुम्हाला व्यवस्थित दर्शन सर्व होऊन जाईल. सर्व व्यवस्थित माहिती मिळून जाईल. परत गाईड सीता जी ने बनाया तो एलिमेंट टच नहीं है. तो वापस से आने वाला चावल देता. अच्छा, सब्जी देता. ये रिवाज है. 20 कैसे होगा? एक साल देता, 5 देता, 1 महीना देता, काम का बच्चा 1 साल में सारा के रहता है. थोड़ा 7.5 होता है, 5.5 आपका सर्टिफिकेट काम से आपका नाम से मेरा परिवार का खाना खाएगा. जेवढे व्हिडिओ काढू तेवढे कमीच आहे. म्हणजे इथे बघू काय बघू असं आहे. सगळीकडे मस्त मस्त क्लास. हे बघा इथे प्रसाद आहे. 20 रुपीज, 30 रुपीज. नमकीन, कंगनी आटा, पिठा पोंगल, अप्पम हे इकडे. आणि हे इथे कोटी तीर्थ, म्हणजे जे आपण 22 कुंडामध्ये स्नान केलेले ना त्याचं पाहिजे असेल घरी घेऊन जायला जल, तर ते इकडे मिळतं. 20 रुपये बॉटल आहे बघा. अशा बॉटल आहेत. अशा बॉटल आहेत, ह्या मिळतात. लाडूच लाडू, लाडूच लाडू, लाडूच लाडू, लाडूच लाडू. लाडू 13, उरकम 40. हे प्रसाद आहेत. प्रसाद जास्त नाही, 3-4 दिवसात राहतात, त्यानंतर खराब होणार.
वो लोग केस वाले हम आप लोग चलिए समोर हत्ती येत आहे. हत्ती सकाळी खूप मिस केलंय दर्शन. मला भेटलंच ना बघायला. मंदिराचा हत्ती आहे. मंदिरातला हत्ती आहे. मस्त ना. दर्शन भेटलं मला बघा. दर्शन तिचं सकाळी बघ. गजमुख. वा मस्त ना. वाटतं त्यामुळे मग अशी मंदिरात बघितले ना ते बाहेर प्रदक्षिणा मारायला आले. आतमध्ये गेले. चल ना आपण पण जाऊया आतमध्ये. चल मग आपण पुढे भारत पडत असेल ना रस्ता. रस्ता पुढे भार पडत असेल का आपल्या साईडला.
जिथे पण